वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीला जाऊ नये असे सांगितले। यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की अनेक कार्यकर्त्यांचे मला फोन यायचे, आम्ही काय करायचं। त्यामुळे सगळ्यांना एक व्हिडिओ पाठवून मी सरळ निर्देश दिले की जोपर्यंत माझ्याकडून कोणतेही निर्देश येणार नाही तोपर्यंत आपण कोणत्याही बैठकीला उपस्थित राहू नका असे मी सांगितले। हा आमच्या पक्षाच्या अंतर्गत संवादाचा भाग आहे। अकोला लोकसभेची जागा लढणार का, यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की ज्यांना अकोला लढायची आहे त्यांनी लढावं। मी माझ्या पक्षाचा मालक आहे, त्यामुळे मी निर्णय हा ज्यावेळेस घ्यायचा त्यावेळेस घेईन। वर्ध्यासह 3 घोषित केलेल्या उमेदवारीबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी वर्ध्यातील पत्र होतं ते जिल्हाध्यक्षांनी पक्षाच्या अध्यक्षाला दिलं आहे। ते पत्र आमच्या जिल्ह्याच्या बैठकीमधलं असून त्यामध्ये युतीबाबत बोलणी होणार असेल तर त्यामध्ये वर्धेची जागा पक्षाला सुटेल असे प्रयत्न करा असं ते पत्र आहे। आम्ही कुठलीही उमेदवारी अजून जाहीर केलेली नाही। TRPच्या भानगडीत क्रेडिटिबिलिटी घालवली, चॅनलवाल्यांचाच अजेंडा असेल की आघाडीत बिघाडी करायचं। तुमच्यामधलं जो TRPच ना, त्या TRPच्या भानगडीमध्ये तुम्ही तुमची क्रेडिबिलिटी घालता। ते जे वर्ध्याचं पत्र तुमच्या हातामध्ये लागलं आणि त्याला तुम्ही असं हे केलं, ते वर्ध्याचं पत्र जर बघितलं तर ते जिल्हा अध्यक्षांनी पक्षाच्या अध्यक्षाला लिहिलेलं पत्र की आमची जिल्ह्याची बैठक आहे, त्या जिल्ह्याच्या बैठकीमधलं असणारं जे आहे हे ठरलं आहे। तुम्ही जर बोलणी होणार असेल तर त्याच्यामध्ये बोलणी होणार असेल तर तुम्ही वर्धेची सीट पक्षाला सुटेल असा प्रयत्न करा। पत्राचा आशय तो आहे। आता एक तर तुम्हाला ती मराठी कळली नसेल एक भाग, किंवा कळून बेळगावला जायचं तुम्ही ठरवलं असेल हा एक भाग असेल, किंवा तिसरा चॅनलवाल्यांचाच अजेंडा असेल की आघाडीमध्ये बिघाड करायचा आणि म्हणून उमेदवार जाहीर केला म्हणून असं बातम्या लावून दिलं। आता त्याला आम्ही काय करणार आहोत? आम्ही काहीच करू शकत नाही। फक्त तुमच्या स्क्रीनवरती जे येते तेवढं बघत बसतात, त्याच्या पलीकडे नाही। अकोल्याच्या संदर्भामध्ये माझं सगळं म्हणणं आहे, ज्याला कोणाला अकोला लढायचे त्यांनी लढा। मी माझा मालक आहे, त्याच्यामुळे मला जे करायचं ते मी करतो। पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना वेगवेगळ्या पक्षाकडून असणारा कार्यक्रम इथे आहेत, इकडे आहे असं सगळं चालायचं। आणि मला असं दिवसातून 20-25 फोन यायचे की आम्ही काय करायचं, म्हणून मी एकदाच व्हिडिओ रिलीज करून की आम्ही जोपर्यंत सांगत नाही कोणपर्यंत जायचं नाही। ते आम्ही आपलं इंटरनल कम्युनिकेशन होतं पार्टी कॅडरला। लोकनायक न्यूज